नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 4 अपूर्णांक उपघटक 3 अंशाधिक छेदाधिक व समच्छेद अपूर्णांकाची तुलना व्यवसाय। प्रश्न पहिला 3/5 7/8 2/5 9/4 7/5 या अपूर्णांकामध्ये समच्छेद अपूर्णांक किती आहेत? विद्यार्थी मित्रांनो, समच्छेद हा शब्द आपल्याला समजला पाहिजे। समच्छेद म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे, ज्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे त्याला आपण म्हणतो समच्छेद अपूर्णांक। मग आता 3/5 2/5 आणि 7/5 विद्यार्थी मित्रांनो, या तीन अपूर्णांकाचे छेद सारखे आहेत। बघा, 3/5 2/5 आणि 7/5 या अपूर्णांकाचे छेद सारखे आहेत, म्हणून या अपूर्णांकांना आपण म्हणणार समच्छेद अपूर्णांक। म्हणजे एकूण बघा 1 2 आणि 3 अपूर्णांक आहेत ज्यांचे छेद सारखे आहे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2, खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता? विद्यार्थी मित्रांनो, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो। मग आता कोणत्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 बघा, 5/4 म्हणजे या ठिकाणी अंश आहे 5 आणि छेद आहे 4, म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश हा मोठा असतो त्याला आपण म्हणतो अंशाधिक अपूर्णांक। या ठिकाणी अंश मोठा आहे, छेद लहान आहे, म्हणून हा झाला अंशाधिक अपूर्णांक। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5/4 किंवा 5/4। प्रश्न नंबर 3, खालील अपूर्णांकातील छेदाधिक अपूर्णांक शोधा। विद्यार्थी मित्रांनो, छेदाधिक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्या अपूर्णांकाला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो। मग आता हे 4 पर्याय जर बघितले तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे? तर पर्याय क्रमांक 4 बघा, 7/8 किंवा 7/8। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी छेद आहे 8 आणि अंश आहे 7। छेद मोठा आहे, अंश लहान आहे, मग छेद मोठा असेल तर याला आपण म्हणतो छेदाधिक अपूर्णांक। म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 4, 8/4 7/4 9/3 5/4 या अपूर्णांकात गटात न बसणारा अपूर्णांक शोधा। विद्यार्थी मित्रांनो, गटात न बसणारा अपूर्णांक, आता या 4 अपूर्णांकाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, 1 2 आणि 3 अपूर्णांक असे आहेत की ज्यांचा छेद आहे 4 आणि 9/3 हा अपूर्णांक आहे ज्याचा छेद आहे 3। विद्यार्थी मित्रांनो, 9/3 या अपूर्णांकामध्ये छेद आहे 3 आणि बाकीच्या सगळ्या अपूर्णांकांचा छेद हा 4 आहे, म्हणजे बाकीचे अपूर्णांक आहे समच्छेद अपूर्णांक आणि हा मित्रांनो वेगळा अपूर्णांक आहे। म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9/3। प्रश्न नंबर 5, 2/6 चौकट 1/6 रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह शोधा। विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाची आपल्याला या ठिकाणी तुलना करायची आहे। मग आता हा आहे समच्छेद अपूर्णांक, दोनही समच्छेद अपूर्णांक आहे, 2/6 1/6 दोन्हीही अपूर्णांकाचा छेद सारखा आहे, छेद आहे 6/6। मग समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो मोठा अपूर्णांक असतो। मग आता ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा, म्हणजे 2/6 हा झाला मोठा अपूर्णांक आणि 1/6 झाला लहान अपूर्णांक। मग मोठ्या अपूर्णांकाकडे आपण मोठं तोंड करतो, लहान अपूर्णांकाकडे आपोआप लहान तोंड केलं जातं। म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपण 5व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2 मधील चिन्हाचा वापर केलेला आहे, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 6, 2/4 चौकट 4/8 रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह शोधा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकाची तुलना करायची आहे, लहान मोठा अपूर्णांक या ठिकाणी आपण ठरवणार आहोत। मग आता
अपूर्णांकाची तुलना करताना आपण या ठिकाणी या अपूर्णांकाचा छेद समान करून सुद्धा तुलना करू शकतो किंवा यामध्ये सोपी मेथड आपण बघणार मित्रांनो. 8 आणि 2 बघा छेद समान नाही म्हणून आपल्याला तुलना करायला अवघड जाते. समच्छेद अपूर्णांक जर असते तर ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा अंश तो मोठा अपूर्णांक झाला असता. पण आता या ठिकाणी छेद समान नसल्यामुळे आपण काय करणार मित्रांनो, 8 आणि 2चा गुणाकार करणार. 8 दुणे 16 आणि 4 आणि 4चा बघा 4 चोक 16. काय केलं मित्रांनो, 8 गुणिले 2 आणि त्यानंतर 4 गुणिले 4. मित्रांनो दोन्ही पण 16 16 उत्तर येते. म्हणजे मित्रांनो दोनही अपूर्णांक काय आहे, समान किमतीचे आहेत. बघा दोन्ही अपूर्णांक समान आहेत. 2/4 म्हणजे 4 मधले 2 म्हणजे अर्धा. 8 4/8 8 मधले 4 म्हणजे हा सुद्धा अर्धाच झाला. म्हणजे दोन्ही पण मित्रांनो सारख्या किमतीचे अपूर्णांक आहेत. म्हणून या ठिकाणी बरोबर हे चिन्ह येईल. 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर. प्रश्न नंबर 7. 3/8 चौकट 7/8 रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह शोधा. विद्यार्थी मित्रांनो दोनही अपूर्णांकाचा छेद सारखा आहे 8 आणि 8. म्हणजे हे आहेत समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक. मित्रांनो मोठा अंश आहे 7/8 या अपूर्णांकाचा. म्हणजे हा आहे मोठा अपूर्णांक. मोठ्या अपूर्णांकाकडे मोठं तोंड, लहान अपूर्णांकाकडे लहान तोंड. म्हणजे मित्रांनो 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रिकाम्या चौकटीतील चिन्ह आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8. 7/12 9/14 5/9 8/3 गटात न बसणारा अपूर्णांक कोणता. विद्यार्थी मित्रांनो गटात न बसणारा अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे. आता 7/12 9/14 आणि 5/9 मित्रांनो या 3 अपूर्णांकामध्ये छेद मोठा आहे. म्हणजे हे झाले छेदाधिक अपूर्णांक. आणि 8/3 बघा 8/3 या अपूर्णांकामध्ये आहे अंश मोठा. म्हणजे हा झाला अंशाधिक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. म्हणजे गटात न बसणारा अपूर्णांक आहे 8/3. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8/3 किंवा 8/3. प्रश्न नंबर 9. खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता. विद्यार्थी मित्रांनो अंशाधिक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. मग आता 27/28 25/24 29/30 आणि 31/32 मित्रांनो या 4 अपूर्णांकामध्ये 25/24 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. कारण की या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे. अंश आहे 25 हा मोठा आहे. छेद आहे 24 हा लहान आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. 7/4 5/4 3/4 या अपूर्णांकाचा चढता क्रम कोणता. विद्यार्थी मित्रांनो या अपूर्णांकामध्ये छेद आहे 4 म्हणजे हा आहे हे मित्रांनो समच्छेद अपूर्णांक आहे. मग समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो लहान असतो, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा. मग आता आपल्याला लावायचा आहे अपूर्णांकांचा मित्रांनो चढता क्रम. मग आता चढता क्रम म्हटलं की आपल्याला लहानकडून मोठ्याकडे जावं लागेल. लहान अपूर्णांक अगोदर लिहिणार, त्यानंतर मोठा, त्यानंतर मोठा आणि मग मोठा. मग आता सगळ्यात अगोदर चढता क्रम म्हटलं की सगळ्यात लहान अपूर्णांक आपण अगोदर लिहिणार. मग सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता आहे. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. म्हणजे सगळ्यात लहान अपूर्णांक आहे 3/4. त्यानंतर त्यापेक्षा मोठा, आता लहान नंतर मोठा, मग 5/4 हा त्यापेक्षा मोठा आणि त्यापेक्षा मोठा 7/4. मित्रांनो हा झाला चढता क्रम. 3/4 5/4 आणि 7/4. मग असा चढता क्रम आपल्याला कुठं दिसतोय तर 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3/4 5/4 आणि 7/4. प्रश्न नंबर 11. 8/13 9/13 5/13 या अपूर्णांकांचा उतरता क्रम कोणता. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लावायचा आहे अपूर्णांकाचा उतरता क्रम.
मग आता उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक अगोदर येणार, त्यानंतर लहान अपूर्णांक, त्यानंतर लहान अपूर्णांक. हे आहेत मित्रांनो समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांकामध्ये सगळ्यात मोठा अपूर्णांक आपल्याला लिहायचा आहे. मग सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता, तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक. मग आता यामध्ये सगळ्यात मोठा अंश कोणाचा आहे, तर 9/13चा, म्हणजे 1 नंबर येणार 9/13. त्यानंतर त्यापेक्षा लहान 8/13 आणि त्यापेक्षा लहान 5/13. मित्रांनो हा झाला या अपूर्णांकांचा उतरता क्रम, म्हणजे मोठा, लहान आणि लहान. मग असा उतरता क्रम आपल्याला कुठं दिसतोय, तर विद्यार्थी मित्रांनो 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9/13, 8/13, 5/13. प्रश्न नंबर 12, 6/5, 5/9, 8/4, 7/3, 8/10 या अपूर्णांकांमध्ये अंशाधिक अपूर्णांक किती आहेत. विद्यार्थी मित्रांनो अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अंशाधिक अपूर्णांक. बघा आता 6/5 मित्रांनो अंश मोठा आहे. त्यानंतर 8/4 अंश मोठा आहे, छेद लहान आहे. त्यानंतर 7/3 मित्रांनो अंश मोठा आहे, छेद लहान आहे. म्हणजे मित्रांनो एकूण आपल्याला 3 अपूर्णांक असे दिसत आहेत की ज्यांचा अंश मोठा आहे, छेद लहान आहे. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 13, 3/8, 5/8, 7/8, 8/8, 6/8 या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. विद्यार्थी मित्रांनो सगळ्या अपूर्णांकांचा छेद आहे 8, म्हणजे हे आहे समच्छेद अपूर्णांक. मग समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक. मग सगळ्यात मोठा अंश कुणाचा आहे, तर 8/8 मध्ये मित्रांनो अंश आहे 8 आणि हा सगळ्यात मोठा अंश आहे, म्हणून हा सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8/8 किंवा 8/8. प्रश्न नंबर 14, 3/8, 5/8, 7/8, 8/8, 6/8 या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता. विद्यार्थी मित्रांनो सगळ्या अपूर्णांकांचा छेद सारखा आहे, म्हणजे हे आहे समच्छेद अपूर्णांक. मग समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. मग सगळ्यात लहान अंश कोणाचा आहे, तर 3/8 या अपूर्णांकाचा अंश सगळ्यात लहान आहे, सगळ्यात लहान अंश आहे 3, म्हणून हा आहे सगळ्यात लहान अपूर्णांक. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3/8 किंवा 3/8. प्रश्न नंबर 15, खालीलपैकी किती अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहेत. मित्रांनो अंशाधिक बघा किती अपूर्णांक अंशाधिक आहेत, म्हणजे किती अपूर्णांकांचा अंश मोठा आहे. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अंशाधिक अपूर्णांक आहे. मग आता बघा 5/2 अंश मोठा आहे, हा झाला अंशाधिक अपूर्णांक. 9/7 अंश मोठा आहे, हा झाला अंशाधिक अपूर्णांक. 4/7 छेद मोठा आहे, हा झाला छेदाधिक. 2/11 छेद मोठा आहे. 6/13 छेद मोठा आहे आणि 16/12 मित्रांनो अंश मोठा आहे, म्हणजे हा झाला अंशाधिक अपूर्णांक. 1, 2 आणि 3 अपूर्णांकांचा अंश मोठा आहेत, म्हणजे 3 अपूर्णांक अंशाधिक आहेत. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3. प्रश्न नंबर 16, खालीलपैकी समच्छेद अपूर्णांकाची जोडी कोणती नाही. मित्रांनो समच्छेद अपूर्णांकांची जोडी कोणती नाही. ज्या अपूर्णांकांचा छेद सारखा असतो त्याला आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो. मग आता 4/9 आणि 4/7 या ठिकाणी समच्छेद अपूर्णांकांची जोडी आहे का, तर मित्रांनो नाही. या ठिकाणी छेद सारखे नाही, म्हणून ही समच्छेद अपूर्णांकांची जोडी नाही. मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे. आपल्याला जोडी नाही असं विचारलंय, ही समच्छेद अपूर्णांकांची जोडी नाही, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. या ठिकाणी 19/15, 21/15 मित्रांनो छेद सारखा आहे, म्हणजे ही समच्छेद अपूर्णांकांची जोडी आहे. आपल्याला जोडी आहे नकोय, आपल्याला जोडी नाही असा अपूर्णांक शोधायचा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक क बघा 3/23, 8/23 या ठिकाणी सुद्धा मित्रांनो समच्छेद अपूर्णांकांची जोडी आहे, कारण की या दोनही अपूर्णांकांचे छेद सारखे आहेत, म्हणून हे सुद्धा आपलं उत्तर नाही. पर्याय क्रमांक ड आहे 11/25 आणि 9/16 मित्रांनो छेद आहेत 25 आणि 16,
म्हणजे छेद समान नाही, म्हणजे ही समच्छेद अपूर्णांकांची जोडी नाही, म्हणून हे सुद्धा आपलं उत्तर आहे. अ आणि ड अशा दोन जोड्या आहेत की ज्यांचे छेद समान नाहीत. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ आणि ड. प्रश्न नंबर 17, पुढीलपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे? मित्रांनो, छेदाधिक अपूर्णांक, ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. पर्याय क्रमांक अ बघा, 3/4. मित्रांनो, अंश मोठा आहे म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक आहे, हा छेदाधिक अपूर्णांक होऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चूक. त्यानंतर 7/9. मित्रांनो, छेद मोठा आहे म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. 1/5 छेद मोठा आहे, छेदाधिक अपूर्णांक. 3/7 छेद मोठा आहे म्हणजे हा सुद्धा छेदाधिक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा आहे त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. म्हणजे ब, क आणि ड हे 3 अपूर्णांक छेदाधिक आहेत. म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब, क आणि ड योग्य. प्रश्न नंबर 18, खालीलपैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत? मित्रांनो, आपला प्रश्न आहे चढत्या क्रमाने लिहिलेले नाही असे अपूर्णांक कोणते? आता बघा, 4ही पर्याय जर बघितले आपण तर सगळ्यांचा छेद सारखा आहे. या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी छेद 8 आहे, या ठिकाणी 12 आणि या ठिकाणी 10, म्हणजे हे सगळे समच्छेद अपूर्णांक आहेत. मग आता आपल्याला चढता क्रम बघायचा आहे. चढता क्रम जर म्हटलं तर लहान, मोठा आणि मोठा असा अंश असला पाहिजे. म्हणजे फक्त आपण अंशाकडे बघणार. सगळ्यात 1 नंबरचा जो अपूर्णांक आहे त्याचा जो अंश आहे त्याच्यापेक्षा पुढच्या अपूर्णांकाचा अंश मोठा असला पाहिजे आणि त्याच्या पुढे जो अपूर्णांक आहे त्याचा अंश सगळ्यात मोठा असायला पाहिजे. मग आता 1/9, 5/9 आणि 3/9. मित्रांनो, 1 नंतर 5 मोठा आहे आणि 5पेक्षा मोठा अपूर्णांक पुढे पाहिजे होता, म्हणजे पुढच्या अपूर्णांकाचा अंश त्यापेक्षा मोठा पाहिजे होता, पण असं दिलेलं नाही आहे, म्हणजे हा चढत्या क्रमाने लिहिलेला नाही. म्हणजे मित्रांनो, हे आपलं उत्तर आहे. बघा, आता पर्याय क्रमांक ब आहे, याचे जर आपण अंश बघितले 11, 14 आणि 19, म्हणजे मित्रांनो हे चढत्या क्रमाने लिहिलेले आहे, हे चढत्या क्रमाने लावलेले अपूर्णांक आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला हे उत्तर आवश्यक नाही, आपल्याला चढत्या क्रमाने लावलेले नाही असे अपूर्णांक शोधायचे आहेत, म्हणून ब पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर आपण पर्याय क्रमांक क जर बघितला तर मित्रांनो 21, 17 आणि 25. आता 21 नंतर चढता क्रम जर म्हटलं तर 21 नंतर त्यापेक्षा पुढच्या अपूर्णांकाचा अंश मोठा असायला पाहिजे होता, त्यापेक्षा पुढच्या अपूर्णांकाचा अंश त्याहीपेक्षा मोठा असायला हवा होता. तर या ठिकाणी या अपूर्णांकांचा चढता क्रम लावलेला नाही, म्हणून मित्रांनो हे सुद्धा आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक ड जर बघितला तर या अपूर्णांकाचे अंश 7, 9 आणि 12. मित्रांनो, या ठिकाणी 7/10, 9/10 आणि 12/10, म्हणजे हा अपूर्णांक चढत्या क्रमाने लावलेला आहे, म्हणून हे आपलं उत्तर नाही. आपल्याला प्रश्न विचारला होता कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत, तर मित्रांनो अ आणि क हे 2 अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत. म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ आणि क. प्रश्न नंबर 19, 29/17, 26/17 चौकट, 20/17, 18/17 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत, तर चौकटच्या जागी कोणता अपूर्णांक येईल? विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाचा उतरता क्रम लावलेला आहे आणि आता या चौकटीच्या जागी कोणता अपूर्णांक येईल तो आपल्याला शोधायचा आहे. मित्रांनो 19 बघा, सगळ्यांचे छेद सारखे आहेत, 17, 17, 17. मग आपल्याला चौकटीच्या जागी जो अपूर्णांक येणार आहे त्याचा सुद्धा छेद 17च असायला हवा. मग आता अंश आपल्याला उतरत्या क्रमाने, म्हणजे 29 नंतर 26 आला, 26 म्हणजे लहान लहान असे अंश होत गेले पाहिजे. म्हणजे मग आता 29 नंतर 26, 26 नंतर 14 येईल का मित्रांनो? तर 14 कुठे येईल? 14 हा 18च्या पण खाली येईल. म्हणजे या ठिकाणी चौकटीच्या जागी मित्रांनो 14/17 हा अपूर्णांक येणार नाही. 25/17 येईल का? तर हो. 26 नंतर 26पेक्षा लहान अंश आहे 25, 25/17 मित्रांनो हा अपूर्णांक असेल. त्यानंतर 19/17 असेल का? तर मित्रांनो नाही. 19/17 हा अपूर्णांक कुठे असेल? 20 आणि 18 हे जे 2 अपूर्णांक आहेत त्यांच्यामध्ये असेल, म्हणून क हे उत्तर आपलं येणार नाही. पर्याय क्रमांक ड येईल का? तर येईल मित्रांनो.
बघा 25/17 नंतर आपण पुढे 23/17 असा अपूर्णांक घेऊ शकतो. 23पेक्षा लहान, मग 20/17, त्यापेक्षा लहान 18/17. म्हणजे मित्रांनो चौकटीच्या जागी आपण ड हा पर्याय सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे ब आणि ड असे दोन पर्याय मित्रांनो चौकटीच्या जागी येतील. म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब आणि ड योग्य. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंशाधिक, छेदाधिक व समच्छेद अपूर्णांकाची तुलना या उपघटकातील व्यवसाय आपण बघितलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.